श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते. चला तर आपण बघूया आपला अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकता त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणा प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोणी मणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणून काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, याचे करावी युक्ती. एक तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढेवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा जाहला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी, स्वामी समर्थ प्रांत काढी. वास करीती त्याचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत. पूजन करीत भक्तीने, तेव्हा समर्थे तयांसी. शिव राम मारुती ऐसी नामे दिदली. त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गात जवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते एका. श्लोक: गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला, त्यावेळी श्रीनी दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतित तोय यथा, गच्छती सार सर्वदेव नमस्कार, केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावण तयाते. श्लोक: इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले तया लागोनी. त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया, आज्ञा मिळती तयांसी. आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी. ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका. 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा. दिदल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी. समर्था सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडूनी. मग छाटी कपणी जोडी समर्थे तयासी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुपात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू मेष घेऊनी. असो हरिभाऊने काय केले,
ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करुनी, ठेविले तुळशीपत्र घरोघरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता, घेत उर बडवणी. विनविते जोडून कर, आज्ञापी स्वस्थ करा. अंतर आपला हा विचार, सोडून द्यावा प्राणप्रिय. एशी तियेची उत्तरे, एकुनिया स्वामी कुवरे. असमाधान बहुत प्रकारे, करी तसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुताने दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला. असे पाही हरिभाऊ, होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसत षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.